हॅलो हॅलो हॅलो. अरे मॅडम या ठिकाणी थोडा मॉनिटरला आवाज आहे ना. वाढव हा येऊ दे. तू देशील तेवढा कमीच आहे बस. आता भरपूर झाला. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी पुन्हा एकदा जमलेल्या माझ्या तमाम नाचकला प्रेमी वैभव रसिक प्रेक्षकांना राजेश भाऊचा दुसऱ्या फेरीचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा श्रीकांत दादा बैकर दादांच्या माध्यमातून आमच्या विशाल दादांसाठी 200 रुपयाचं बहादर पारितोषिक. आणि म्हणून चला करूया ना सुरुवात करूया ना. बुवा काय म्हणतात काय म्हणतात माझी घेडची चमचमती बाय झाला आता बोला तरी काय है ना चमचमती बाय. पण मी काय म्हणतो बाबा आता मी बायता हा माझा भाव आहे ना बाबू. अरे बाबून माझ्या भाज्या चांगली केल्या ना है ना. हे बरोबर जोरदार काय होऊन जाते लांबोरी माणसं. म्हणजे काय माहितीये बाय कशी आहे चमचमती आहे लाल कलरची टोपी. बाबू भले काला असू दे पण बाबू माझा आहे. आज पण सांगताय बाबू भले आहे ना गाडी थोडी थोडी कुठेतरी पिकली काला असू दे रंगात सावला असू दे पण बाबू कोणाचा आहे. आणि बाबा या बाईशिवाय तर दुसरा कोणाचा पर्याय राहिलेला नाही. आणि आता घटस्फोटाचा पण विचार करायचा नाही तर मरण पावसात भिजून थंडीत कुडकुडून. म्हणून सांगताय बुवा विषय काय बघा. शाहीर म्हणतात लाल 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 घालून टोपी लावताय कोणाला शे. आग लागली वनवासाला टोपी आणि शेती कुठं झुलतंय काय हो. धन्यवाद थँक्यू दादा. हो चला बुवा काय म्हणतात वाढ वाढल्याने शक्ती तुलाच आपला मान्य आहे बरोबर आहे ना. वाढ वाढल्याने तेव्हा हाफ चड्डीवरची शक्ती तुला केला साहेब. पण वाढ वाढल्याने शक्ती तुला नमन नाही केला केला काय रे बोराडो. वाढ वाढला हिजी केला. आज माझ्या बाबून पण नाही केला बरा वाटला जरा. म्हणजे वाढ वाढला शब्द पाळतात बुवा म्हणतात वाढ वाढलांची का मान्य आहे बुवा. वाढ वाढला पाण्याला गायला तुमच्यासारखा. पहिल्या दिवशी जन्मलं बाळ दुसऱ्या दिवशी खातं या कॅड बुवा. तिसऱ्या दिवशी सुसू पातळले बुवा. आणि तिसऱ्या दिवशी हातय पातळलं जोबाला जो. तिसऱ्या दिवशी हातय पातळ. 3 दिवसाचा पॉर केलं खाय खतलं मला शाप खतलं ऐका. 3 दिवसाचा पॉर केलं खाय. परत म्हणतात डोंगर हिरवा हिरवा गार नाही कोणाचा दार गाओ दिली गो बाबा डोंगराचे. वाढ वाढला लग्नाची गाणी गायला शक्ती तुर्या गायला त्यांचं लग्न लावतो माझ्या भावाचा लावतो. विषय का आता बक्षिसा पोरावर लय आलंय. अरे भावान काय माहितीये भावान थोडा चिमटा मला काढला नाही एवढा उत्तर देतो पण भावालाच काय बोलायला ठेवलं नाही. भावाला माहितीये कुठे बोलायला गेलं आहे ना की नागरा सकट फलवण्याचं आणि म्हणून विषय कसा आहे बघा. जलसा ग्रुप अध्यक्ष स्वप्नील दादा भुवड दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक मानाचा मुजरा. त्याचप्रमाणे सायली कांबळे ताईंच्या माध्यमातून 500 रुपयाचं बहादर पारितोषिक. दापोली दावीळ पांगारी कुटीशोधू काना तुला फरमाईश आलेले आहेत. त्याचप्रमाणे समीक्षा परशुराम माझ्या बहिणीच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे या ठिकाणी अभिजित खंदारे आमच्या प्रशांत दादांचे बंधू आहेत. आणि सुरुवात करतो पण विषय काय महत्वाचा मुद्दा प्रश्न उत्तराचा. शाहीरांनी आजही माझ्या विषयाचं उत्तर दिलं. शाहीर तुम्हाला चांगलंच माहिती. मी तुम्हाला काय सांगितलं बाप दाखवणे शांतकार करणार राजेश बुवा नाही बुवा. आजही तुमचा प्रयत्न चुकलेला आहे भाऊला. आजही शाहीर माझ्या विषयाचं उत्तर चुकलेलं आहे बुवा. हा पहिला मुद्दा शाहिराचा विषय की शेती करताना कमरेला आकडी कोयती बांधून तू नागर धर. म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं नांगरी बळीराजाला वरदान कोणी दिलं ते सांगा. तर शाहीर पुन्हा एकदा शाहिरांना वारंवार उत्तर देतोय बाबू माझा नाहीच म्हणताय चुकलाय. शाहीर आज पुन्हा एकदा माझ्या आपटोबाच्या साक्षीनं माझ्या बोंडिवली गावच्या ग्रामस्थांच्या साक्षीनं माझ्या रसिक मायबापांच्या साक्षीनं तुमच्या विषयाला पुन्हा हात घालतो. उत्तर ऐका मित्रांनो. तर नांगरी बळीराजाला दिलेलं वरदान कोणी होतं तर शाहीर
हे वरदान दिलं होतं भगवान दत्तात्रयांचे अवतार महायोगी गुरु गोरक्षनाथ यांनी दिलं होतं. ते वरदान जे दिलं होतं ते वरदान दिलं होतं भगवान दत्तात्रयांचे अवतार महायोगी गुरु गोरक्षनाथ यांनी ते वरदान दिले होतं. कथेचा संदर्भ असा सांगतोय की द्वापार युगानंतर जेव्हा भगवान श्रीकृष्णांचा अवतार संपला आणि कलियुगाची सुरुवात झाली तेव्हा पृथ्वीवरती दृष्ट शक्ती तंत्र मंत्र आणि वाईट पिशाच्या बाधा वाढू लागल्या होत्या. शेतकरी म्हणजे बळीराजा जेव्हा शेतात कष्ट करायचा तेव्हा त्याच्या बैलांना अनेक दुष्ट प्रवृत्तींचा त्रास व्हायचा. हे पाहून स्वतः गोरक्षनाथांनी शेतकऱ्याच्या रक्षणासाठी त्याला कोयती आणि आकडी म्हणजे नागराची काठी आणि लोखंडी कडे कमरेला बांधण्याचा आणि शेतात नांगर घालण्याचा सल्ला दिला. गोरक्षनाथाने आपल्या मंत्रशक्तीने हे साधे लोखंडी अवजार अभिमंत्रित करून वरदान दिले की हे बळीराजा जोपर्यंत ही कोयती आणि आकडी तुझ्या कमरेत असेल तोपर्यंत कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती भूत पिशाच किंवा काळी जादू तुझ्यावर आणि तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांवर तुझ्या लाडक्या बैलांवर कोणत्याही पद्धतीचा वाईट परिणाम करू शकणार नाही. शाहीर हे माझ्या वाचनातून गेलेलं तुमचं उत्तर आहे शाहीर. दुसरी बाजू हा नाही पटला तर दुसरा देत आहे. ऐका विषय. दुसरी बाजू शाहीर काय आहे? श्री विष्णूचा अवतार शेषनाग या शेषनागाचं वरदान शेतकरी बळीराजाला आहे. विषय असा आहे तिसरी बाजू की ज्याप्रमाणे गणपतीच्या कमरेला शेषनाग असतो त्याचप्रमाणे शेतकरी शेतात काम करत असताना कमरेला कोयती बांधण्यासाठी आकडी बांधतो ते शेषनागाचं प्रतीक आहे. म्हणजे त्या शेतकरी बळीराजाला श्री गणेशाचे सुद्धा वरदान आहे. शाहीर आता बाबा माझ्या तुला 2-2, 3-3 उत्तरा दिलंय. मला कसं म्हणता? अरे हो म्हणा. तसा शाहीर तुम्हाला आजही 3 बाजू दिल्या. जर योग्य असेल तर मला माहिती आहे तुम्ही काय खोटा बोलणार नाही बुवा. योग्य असेल तर योग्य म्हणा बुवा आणि म्हणून चला वाडा वाडा शक्ती तो म्हणून बुवा म्हणतात. फरमाईश दिली आहे कोकणच्या गाण्याची. थोडा आवाज वाढवा रे. मित्रांनो आजचं आयोजन आहे रत्नागिरी जिल्ह्याचं. म्हणायचं आहे रत्नागिरी ही माझी नवरत्नाची खान कलगी तुला नमन कलाही महान शिंगा हा भारी त्यात नाचे संकासूर मायाळू मातीची भाला नवी हुर हुर खेळ दापुनी मंडल गड चिपळून गोगर संगमेश्वर अरे रत्नागिरीला जरा जपुरा परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ कोकण एक नंबर. ओ शिवरायाच्या भूमीत शोभतय माझ कोकण एक नंबर. पहा सह्याद्रीचे डोंगर देवाधिकाचे बाहेर घर. पहा सह्याद्रीचे डोंगर देवाधिकाचे बाहेर घर. साक्षर तुला सामिंदर साक्षर तुला सामिंदर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. अजून पण तुम्ही असं म्हणता टोपी तुमच्यामुळे घातले. नॉनसेन्स छोटा बोलता. टोपी तुमच्यामध्ये घातली नाही बुवा. समाजाचा साक्षीला खंडाळ्यात आपला कार्यक्रम झाला तुम्ही म्हणता लाज वाटते. लाज नाही म्हणून घातली बुवा. पण दुसरा विषय बुवा काय म्हटले काय मग असे म्हटलं जंगल्यात चाली म्हणतात कुठनं आणतात बुवा. यालाच राजेश बुवा म्हणतात बुवा. लोकांना काय बुवा नवीन देतो आणि म्हणून बुवा त्याचं घेतो. लक्षात घ्या बुवा आहे ना. आणि शाहिरांचा शाहीर मला सांगितलं की शाहीर म्हणतात बुवा मला गाण्याचा भाग तुम्ही द्यायला पाहिजे. एवढ्या तोंडावरचा शाहिरांचं गाण्यामध्ये बुवा म्हणतात चाल होती अरे सारी दुनिया प्यारी
पर तू है सबसे प्यारा, तेरे लिए जीना क्या मरना क्या दोबारा. सुंदर विषय होता बुवांचा. आणि कोकणात माझं गावात, त्या गावात माझं घर, त्या हो घराच्या मकरात शोभेल माझा लंबोदर. सांगेल गाण्याचा भाग येत आहे, म्हणायचं आहे का लक्षात असावं. बघा विषय कसा आहे. अहो चतुर्थीच्या सणाला जातो सजवी तो घरदार, त्या या चतुर्थीच्या सणाला जो तू सजवी तो घरदार. मग गणरायाच्या आगमनासाठी आतुर नको गणरायाच्या आगमनाला आतुर नको चतुर्थीच्या सणाला जो तो सजवी तो घरदार, चतुर्थीच्या सणाला जो तो सजवी तो घरदार. गणरायाच्या आगमनाला आतुर नको चमचमते बाय. आता बाय बाबूला काय म्हणते. विषय आहे पहिला विषय गातोय बुवा नवरा बायकोचा. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. विषय काय बाय बुवा काय म्हणतात चमचमती बाय. मग आता बाय बाबूला काय म्हणते विषय आहे का. अरे शंभू महादेव मोठा जाती जाती जाती, त्याची अर्धांगीण पार्वती, पतीच अरवाड्याची सती नयन डोंगरावर. काय माहितीये का भावाला झाला बोललो असतो बघा, पण भावाच काय बोलला नाही हो तेवढा है ना. बरी चांगली केली बोलली. आता कसा माहिती विषय जर आपल्या वाकड्यातून जात नाही तर उगाच कशाला कळ काढा है ना. आणि अंगावर ओढून घ्या. विषय कसा बघा. पहिला विषय काय आहे. बायको काय म्हणते नवऱ्याला, ही बाय काय सांगते बाबूला विषय काय की आपल्या संसाराला म्हणतात कुणाची नजर लागली. अरे बाबू हजबंड, आपल्या संसाराला कुणाची तरी नजर लागली आणि ती नजर लागू नये म्हणून देवाला नवस केला. नवस कसा आहे ऐका. तो नवस आता फेडायचा आहे मित्रांनो. आता ऐका गटारी पण त्यांनी जवळ येते है ना. गटारी विषय कसा आहे म्हणून ऐका. गटारी घातलं देवाला साकड याची मोडायाकड, अरे घातलं देवाला साकड याची मोडायाकड, अन्न देऊन मी रोकड. सावंतसाहेब अहो अन्न देऊन मी रोकड, कापाया काला हा गोकड. गोकड कसा आहे गाडी शिवाला बघा. बोकड कसा आहे ना रंगी सांगते काल्या रंगाचा. म्हणून बायको काय म्हणते घातलं देवाला साकड याची मोडायाकड, घातलं देवाला साकड याची मोडायाकड, अन्न देऊन मी रोकड, कापाया काला हा गोकड, अन्न देऊन मी रोकड, कापाया काला हा गोकड, अन्न देऊन मी रोकड, कापाया काला हा गोकड, अन्न देऊन मी रोकड, कापाया काला हा गोकड. Oh,
विहारी या